वाटी मी काबुली चणे रात्री भिजत घातले होते, ते आता मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते. आज आपण याचे पकोडे बनवणार आहोत. 2 मिरच्या आणि थोडंसं अद्रक टाकून वाटून घेते. असं मी पाणी न घालता बघा वाटून घेतलं. तर यामध्ये मी एक कांदा चिरला आहे बघा, तो कांदा चिरून टाकते याच्यामध्ये. टाकला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली मुठभर, ती पण टाकते. 1 चमचे मी तांदळाचे पीठ घेतले, थोडं लाल तिखट घेतले आणि थोडी हळद घेतली अर्धा चमचा, ती टाकते आणि चवीपुरतं मीठ घालते आणि हे सर्व मिक्स करून घेते. तर मी पाणी न घालता मिक्स करून घेतलं बघा. आता ते 5 मिनटं बाजूला ठेवते. गॅसवर मी कढई ठेवली, त्यात तेल घातलं बघा आणि आता तेल चांगलं गरम झालं. आता मी ही भजी त्यात सोडते, पकोडे. आता ही भजी चांगली शेकली बघा, तळली गेली. आता मी काढून घेते आणि बाकीची पण अशी तळून घेते. अशी मी काबुली चण्याची भजी बनवली बघा. याच्यावरती पेरी पेरी मसाला बघा असा असतो, तो असं टाकून खाल्ला तरी छान लागतं किंवा नुसते खाल्ले तरी छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.